बांगलादेशातील हिंदूंचं रक्षण पंतप्रधान मोदींनी करावं। शेख हसीनांना आश्रय देत असाल तर हिंदूंनाही संरक्षण द्या। हिंदूंना संरक्षण देण्याची जबाबदारी ही केंद्राची आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेत जी स्थिती झाली त्यावरून जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असं दिसतंय। त्यामुळेच बांगलादेशमध्ये आज जे काही घडलंय तो इशारा हा आपल्या सर्वांसाठीच आहे। जनतेचं न्यायालय सर्वोच्च आहे असं ठाकरे म्हणाले। कुणीच स्वतःला देवापेक्षा मोठं मानू नये असा अप्रत्यक्ष टोलाही उद्धव ठाकरेंनी मोदींना लगावला। जगभर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आता जनतेचा संयम तुटत चाललेला आहे। मध्ये इस्रायलच्या बातम्या येत होत्या, पुढे त्यांच्या बातम्या काय झाल्या कल्पना नाही, पण इस्रायलमध्ये सुद्धा लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते आणि बातम्या अशा होत्या की तिथल्या पंतप्रधानांना तर घराबाहेर पडता येत नव्हतं। आता बांगलादेशमध्ये तशी परिस्थिती झाली, मध्ये लंकेमध्ये झाली। एकूणच काय की सर्वसामान्य जनता ही सगळ्यात मजबूत असते, तिच्या सहनशीलतेचा अंत कोणत्याही राज्यकर्त्याने पाहू नये आणि तो जर का पाहिला तर जनतेचं न्यायालय हे काय असतं हे वेळोवेळी अगदी कालच्या बांगलादेशातल्या घटनेनंतर सुद्धा जनतेने दाखवून दिलेलं आहे। आपल्याकडे सुद्धा मणिपूरमध्ये अजून तसंच पेटलेलंच आहे, काश्मीरमध्ये सुद्धा हिंदूंच्या हत्या होत आहेत आणि आता बांगलादेशात जर मोठ्या प्रमाणावरती होत असतील तर केंद्र सरकारने ताबडतोब पावलं उचलून तिथल्या हिंदूंचं रक्षण केलं पाहिजे। ही जबाबदारी पूर्णतः आपल्या केंद्र सरकारची आहे, कारण जर शेख हसीनांना तुम्ही इकडे आश्रय देत असाल तर बांगलादेशमधल्या या हिंदूंची रक्षा करण्याची जबाबदारी तुमचीच आहे।